नमस्कार मित्रांनो, कथास्पर्शमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. आजची कथा आहे पावसात सापडलेली छत्री. एक अपेक्षित संध्याकाळ, झालेली एक अनपेक्षित भेट, एक विसरलेली निळी छत्री आणि नियतीने विणलेले एक हृदयस्पर्शी प्रेम. शेवटपर्यंत ही कथा नक्की ऐका, कारण तिचा शेवट तुमच्या मनाला नक्की स्पर्श करून जाईल. चला सुरू करूया आजची कथा. काही भेटी नियती ठरवते आणि काही आठवणी आयुष्यभरासाठी मनात कोरल्या जातात. पुणे, जुलै महिन्यातील मुसळधार पाऊस. संध्याकाळचे 6:30 वाजले होते. ऑफिसमधून थकलेला विराज बस स्टॉपवर उभा होता. रस्त्यावर पावसाचे थेंब कोसळत होते. सगळीकडे धावपळ सुरू होती. विराजच्या हातात छत्री नव्हती. तो पाऊस कमी होण्याची वाट पाहत होता. तेवढ्यात एक मुलगी त्याच्या शेजारी येऊन उभी राहिली. हलक्या निळ्या रंगाचा ड्रेस, लांब काळी केस, चेहऱ्यावर गोड स्मित आणि हातात निळ्या रंगाची सुंदर छत्री. ती हसत म्हणाली, "माफ करा, तुमचं घर या रस्त्यानेच आहे का? विराजने हलकंसं हसत उत्तर दिलं, "हो, पण तुम्हाला कसं कळालं? ती म्हणाली, "कारण मी सुद्धा याच दिशेला जाणार आहे. चला एकाच छत्रीत जाऊया. दोघेही एकाच छत्रीतून चालू लागले. रस्त्यात गप्पा सुरू झाल्या. नाव, आवडी, स्वप्न. वेळ कसा गेलं दोघांनाही कळलं नाही. घर जवळ आल्यावर मुलगी अचानक थांबली. ती म्हणाली, "मला इथून दुसऱ्या रस्त्याने जायचं आहे. विराज काही बोलण्याआधीच ती धावत निघून गेली. विराज घरी पोहोचला. दरवाजा उघडताच त्याच्या लक्षात आलं, ती निळी छत्री अजूनही त्याच्या हातात होती. तो स्वतःशीच म्हणाला, "उद्या बस स्टॉपवर भेटली तर परत देईन." पण त्याला माहीत नव्हतं, ही साधी छत्री नव्हती. ती एका अनोळखी प्रेमकथेची सुरुवात होती. दुसऱ्या दिवशी विराज नेहमीपेक्षा लवकर बस स्टॉपवर पोहोचला. त्याच्या हातात तीच निळ्या रंगाची छत्री होती. त्याला खात्री होती, ती मुलगी आज नक्की येईल. 5 मिनिटे, 10 मिनिटे, अर्धा तास झाला, पण ती आलीच नाही. विराज निराश होऊन ऑफिसला निघून गेला. असेच 3 दिवस गेले. तो रोज बस स्टॉपवर तिची वाट पाहत होता, पण तिचा काहीच पत्ता नव्हता. एक रात्री विराजने छत्री उघडली. आतल्या बाजूला छोट्या अक्षरात काहीतरी लिहिलेलं त्याच्या नजरेस पडलं. सही आणि खाली एक छोटासा पत्ता, सदाशिव पेठ, पुणे. विराजच्या चेहऱ्यावर पुन्हा आशा उमटली. उद्या मी ही छत्री तिला स्वतः जाऊन देईन. दुसऱ्या दिवशी तो त्या पत्त्यावर पोहोचला, पण दार उघडणाऱ्या वृद्ध महिलेने आश्चर्याने विचारले, "सई?" "हो, ती इथे राहते ना." महिला काही क्षण शांत राहिल्या, मग बसल्या. म्हणाल्या, "बाळा, इथे सई 3 वर्षांपासून राहत नाही." विराजच्या पायाखालची जमीन सरकली. "म्हणजे ती कुठे आहे?" महिलांनी एक दीर्घ श्वास घेतला. "ते आम्हाला माहीत नाही." विराजच्या हातातून अजूनही ती छत्री होती. पण आता त्या छत्रीपेक्षा मोठं रहस्य त्याच्या समोर उभं होतं. ती मुलगी नेमकी कोण होती आणि तिने विराजलाच का भेटायचं ठरवलं होतं? विराज काही क्षण त्या घरासमोर शांत उभा राहिला. त्याच्या मनात अनेक प्रश्न होते. वृद्ध महिलेने त्याच्याकडे पाहिलं आणि विचारलं, "बाळा, तू सईला कसं ओळखतोस?" विराजने संपूर्ण घटना सांगितली. पावसात झालेली भेट, एकाच छत्रीतला प्रवास आणि तिची विसरलेली छत्री. सगळं ऐकून त्या महिलेच्या डोळ्यात पाणी आलं. त्या हळू आवाजात म्हणाल्या, "आत ये, कदाचित तुला काही उत्तर मिळतील." घरात प्रवेश करताच भिंतीवर लावलेले अनेक जुने फोटो विराजच्या नजरेस पडले. अचानक त्याची नजर एका फोटोवर खिळली. तो थक्क झाला. त्या फोटोमध्ये तीच मुलगी होती. निळा ड्रेस, तेच हसू आणि तेच डोळे. विराजने घाईघाईने विचारलं,
हीच सही आहे ना? महिलेने हसत मान हलवली. हो, ही माझी मुलगी. विराजच्या चेहऱ्यावरच आनंद उमटला. मग ती कुठे आहे? मला तिची भेट घ्यायची आहे. महिलेच्या चेहऱ्यावरचं हसू अचानक विसरलं. त्या शांतपणे म्हणाल्या, ती आता पुण्यात नाही. विराजने विचारलं, मग कुठे आहे? महिलेने कपाटातून एक छोटासा लिफाफा काढला. हे सईने माझ्याकडे ठेवून दिलं होतं. ती म्हणाली, एक दिवस एक मुलगा माझी निळी छत्री घेऊन इथे येईल, तेव्हा हे पत्र त्याला द्या. विराजच्या अंगावर काटा आला. सईला आधीच कसं माहीत होतं की तो तिच्या घरी येणार आहे. त्याने थरथरत्या हाताने तो लिफाफा दिला. आत एक पत्र आणि एक रेल्वेचं तिकीट होतं. तिकिटावर लिहिलं होतं 27 जुलै. विराजने थरथरत्या हाताने तो लिफाफा उघडला. आत एक छोटंसं पत्र होतं. त्याने हळूहळू वाचायला सुरुवात केली. प्रिय अनोळखी मित्र, जर हे पत्र तुझ्या हातात आलं असेल तर माझी छत्री तुझ्यापर्यंत पोहोचली आहे. याचा अर्थ नियतीने मला तुझ्यापर्यंत पोहोचण्यासाठी निवडलं आहे. विराजच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटलं. पत्रात पुढे लिहिलं होतं, तुला भेटल्यावर मला वाटलं माझा प्रवास आता अपूर्ण राहणार नाही, पण मला ताबडतोब निघावं लागलं. पत्रासोबत ठेवलेली रेल्वेची तिकीटं त्याने पुन्हा पाहिली. मुंबई 27 जुलै आणि एक पत्ता सी फेस हॉस्पिटल, मुंबई. विराजने सईच्या आईकडे पाहिलं. सई मुंबईला गेली का गेली होती? त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. त्या म्हणाल्या, तिला गंभीर हृदयाचा आजार होता. ती उपचारासाठी मुंबईला गेली होती. हे ऐकताच विराज स्तब्ध झाला. त्याला आठवलं, त्या दिवशी पावसातही सईच्या चेहऱ्यावर एक वेगळंच शांत हसू होतं. जणू ती प्रत्येक क्षण मनापासून जगत होती. सईच्या आईने त्याच्या हातात एक आणखी छोटासा कागद दिला. त्यावर लिहिलं होतं, जर तू माझी खरी गोष्ट जाणून घ्यायची असेल तर मुंबईला ये. विराजने निर्धाराने तो कागद हातात घेतला. तो स्वतःशीच म्हणाला, मी येणार सई, तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी. पण त्याला अजून माहीत नव्हतं, मुंबईत त्याची वाट पाहतं होतं एक असं सत्य, जे त्याच्या संपूर्ण आयुष्याला नवीन वळण देणारं होतं. दुसऱ्या दिवशी विराज मुंबईला पोहोचला. त्याच्या हातात सईची निळी छत्री होती आणि मनात हजारो प्रश्न. तो थेट सी फेस हॉस्पिटलमध्ये गेला. रिसेप्शनवर त्याने सईचं नाव सांगितलं. काही क्षणांनी एक ज्येष्ठ नागरिक त्याला भेटले. डॉक्टरांनी विचारलं, तू विराज आहेस? विराज आश्चर्यचकित म्हणाला, हो, पण तुम्हाला माझं नाव कसं माहीत? डॉक्टर हलकेसे हसले. सईने तुझ्याबद्दल आम्हाला सांगितले होतं. हे ऐकताच विराजच्या डोळ्यात पाणी आलं. डॉक्टरांनी त्याला एक शांत खोलीत नेलं. टेबलवर एक छोटी लाकडी पेटी ठेवली होती. ही सईने तुझ्यासाठी ठेवली आहे. विराजने पेटी उघडली. आत एक छोटंसं लॉकेट, पावसात काढलेला एक फोटो आणि एक व्हिडिओ पेनड्राईव्ह होता. सोबत एक चिठ्ठी होती. विराज, जर तू इथपर्यंत आलास तर आपल्या त्या एका पावसाळी भेटीवर माझा खरा विश्वास ठरला. विराजने पेनड्राईव्ह सुरू ठेवली. स्क्रीनवर सई दिसत होती. ती हसत म्हणाली, कदाचित आपण फक्त काही मिनिटच एकत्र चाललो, पण त्या काही मिनिटांनी मला जगण्याची नवी उमेद दिली. ती काही क्षण शांत झाली. मग म्हणाली, माझी एक शेवटची इच्छा आहे. अचानक व्हिडिओ थांबला. स्क्रीन काळी झाली. विराज घाबरला. पुढे काय आहे? डॉक्टर म्हणाले, बाकीचा व्हिडिओ एका पासवर्डने लॉक आहे. तेवढ्यात पेटीच्या तळाशी एक छोटासा कागद दिसला. त्यावर फक्त 2 शब्द लिहिले होते, रेन कॅफे. विराजने तो कागद घट्ट हातात धरला. रेन कॅफेमध्ये असं काय होतं जे सईच्या शेवटच्या इच्छेचं रहस्य उलगडणारं होतं? विराजच्या हातात तो छोटासा कागद होता. त्यावर लिहिलं होतं, रेन कॅफे. दुसऱ्या दिवशी सकाळी तो मुंबईतील समुद्रकिनाऱ्याजवळ असलेल्या एक रेन कॅफेमध्ये पोहोचला. हेच ते ठीक होतं
जिथे सर्वात सईला जास्त वेळ घालवायला आवडायचा. कॅफेच्या भिंतीवर पावसात एक सुंदर फोटो लावलेले होते. विराज आत शिरताच एक वेट्रेस त्याच्याकडे आली. ती हसून म्हणाली, "तू विराज ना? विराज आश्चर्याने म्हणाला, "हो, पण तुम्हाला माझं नाव कसं माहिती? ती म्हणाली, "सईताई तुमच्याबद्दल खूप बोलायच्या. त्यांनी तुमच्यासाठी इथे काहीतरी ठेवून दिलं आहे. तिने एक छोटासा लाकडी बॉक्स विराजच्या हातात दिला. बॉक्स उघडताच आत एक सुंदर चांदीचं पावसाच्या थेंबाचं आकाराचं पेंडेंट, एक जुना फोटो आणि एक चिठ्ठी होती. चिठ्ठीवर लिहिलं होतं, "विराज, जर तू इथपर्यंत आलास तर आपल्या भेटीवर माझा खरा विश्वास ठरला." फोटोच्या मागे एक ओळ लिहिलेली होती, "जिथे आपण पहिल्यांदा एका छत्रीत चाललो तिथे माझं शेवटचं स्वप्न दडलं आहे." विराजच्या डोळ्यात पाणी आलं. तेवढ्यात कॅफेच्या मालकाने त्याला एक डायरी दिली. "ही सईची आहे." विराजने डायरी उघडली. शेवटच्या पानात मोठ्या अक्षरात लिहिलं होतं, "खरं प्रेम असेल तर पावसात पुन्हा एकदा त्या बस स्टॉपवर ये." विराजने डायरी अलगद बंद केली. त्याला जाणवलं, ही गोष्ट अजून संपलेली नव्हती. त्या बस स्टॉपवर त्याची वाट पाहत होतं आणि कोण वाट पाहत होतं आणि सईची शेवटची इच्छा नेमकी काय होती? दुसऱ्या दिवशी पाऊस पुन्हा तसाच कोसळत होता. विराज त्या जुन्या बस स्टॉपवर पोहोचला. त्याच्या हातात अजूनही सईची निळी छत्री होती. तो शांतपणे आजूबाजूला पाहत उभा राहिला. 5 मिनिटे, 10 मिनिटे, कोणीच आलं नाही. तो निघाला. इतक्यात एक 8-10 वर्षाचा मुलगा त्याच्याजवळ आला. "तुम्ही विराज दादा आहात का?" विराज आश्चर्याने म्हणाला, "हो, पण तुला माझं नाव कसं माहिती?" मुलाने खिशातून एक छोटासा लिफाफा काढला. "सईताईंनी मला हे तुम्हाला द्यायला सांगितलं होतं." विराजचे हात थरथरू लागले. त्याने लिफाफा उघडला. एक पत्र होतं. आत एक पत्र होतं. त्यावर लिहिलं होतं, "प्रिय विराज, जर तू इथे आलास तर मला खात्री आहे की तू माझ्या आठवणींपेक्षा माझे स्वप्न जपशील." पत्रात पुढे लिहिलं होतं, "माझी शेवटची इच्छा एकच आहे. या बस स्टॉपजवळ गरजू लोकांसाठी एक मोफत पावसाळी छत्री स्टँड तयार कर, जेणेकरून कोणालाही पावसात एकटं उभं राहावं लागणार नाही." विराजच्या डोळ्यात अश्रू वाहू लागले. त्याला समजलं, सईचं प्रेम फक्त त्याच्यासाठी नव्हतं, ते प्रत्येक अनोळखी माणसासाठी होतं. त्याने मनाशी ठरवलं, शेवटची इच्छा तो नक्की पूर्ण करणार. काही दिवसांनी त्या बस स्टॉपजवळ एक सुंदर फलक लावण्यात आला, "सई छत्री केंद्र, गरजूंसाठी मोफत छत्री." आणि पावसात छत्र्या घेऊ लागले. लोक पावसात छत्र्या घेऊ लागले आणि परत ठेवू लागले. सईचं स्वप्न पूर्ण होत होतं. पण त्या फलकाखाली विराजला एक छोटंसं पॅकेट दिसलं. त्यावर लिहिलं होतं, "हे फक्त तूच उघड." त्या पॅकेटमध्ये काय होतं? विराजने थरथरत्या हाताने ते छोटंसं पॅकेट उघडलं. आत एक सुंदर चांदीचा पेंडंट आणि एक शेवटचं पत्र होतं. त्याने पत्र उघडलं. "प्रिय विराज, आपली भेट फक्त काही मिनिटांची होती, पण त्या काही क्षणांनी मला आयुष्यभरासाठी आनंद दिला. प्रेमाचा खरा अर्थ कोणाला मिळवण्यात नसतो, तर त्याचा आयुष्यात आनंद पेटण्यात असतो." विराजच्या डोळ्यात अश्रू आले. पत्रात पुढे लिहिलं होतं, "जर तू हे वाचत असशील तर माझी शेवटची इच्छा पूर्ण झाली आहे. आता एक वचन दे. जसं तू माझं स्वप्न पूर्ण केलं तसं तुझ्या आयुष्यातील भेटणाऱ्या प्रत्येक गरजू माणसाला शक्य तेवढी मदत कर." पत्राच्या शेवटी सईने लिहिलं होतं, "प्रत्येक पावसात मी तुझ्यासोबतच असेन, त्या निळ्या छत्रीच्या रूपाने." विराजने ती निळी छत्री अलगद उघडली. त्याने आकाशाकडे पाहिलं. पावसाचे थेंब छत्रीवर पडत होते आणि त्याला सईचं हसू पुन्हा एकदा जाणवलं. काही महिन्यांनी सई छत्री केंद्र अनेक शहरांमध्ये सुरू झालं. शेकडो लोकांनी त्या उपक्रमात सहभागी होत गरजूंना मोफत छत्र्या उपलब्ध करून दिल्या. एका पावसाळी संध्याकाळी एक लहान मुलगी विराजजवळ आली आणि म्हणाली,
दादा, तुमच्यामुळे आज मी पावसात भिजले नाही. धन्यवाद. ते ऐकून विराजच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. त्याला समजलं, असंही आता एक व्यक्तीच्या आठवणीत नव्हती, तर हजारो लोकांच्या हृदयात जिवंत होती. कथेचा संदेश. खरं स्वप्न, खरं प्रेम म्हणजे फक्त कोणाला मिळवणं नाही. प्रेम म्हणजे दुसऱ्याच्या आयुष्यात आनंद, आशा आणि माणुसकीची ऊब निर्माण करणं. आपण नसतानाही आपल्या चांगल्या कृती लोकांच्या चेहऱ्यावर हसू आणत राहिल्या तर तेच खरं अमर प्रेम आहे. ही कथा आवडली तर नक्की लाईक करा, कमेंट करा, तुमचं मत नक्की सांगा आणि अशाच हृदयस्पर्शी कथा ऐकण्यासाठी कथास्पर्श चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नव्या मनाला स्पर्श करणाऱ्या कथेसह. नमस्कार.